नवरात्रीसाठी 9 रंगाच्या मीशोच्या 500 रुपयाच्या आतमधल्या साड्या जर तुम्हाला पाहायच्या असतील तर मग हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। नमस्कार, मी ऋतुजा। तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत। तर मला जसं की नवरात्र चालू होती आणि नवरात्रीची सीरीज मी चालू केलेली आहे, तर याच्या अगोदर मी 2 व्हिडिओज केलेले आहेत। ते 2 व्हिडिओ जर तुम्ही पाहिले नसतील तर ते मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये लिंक करते, वरती आय बटन वरती अटॅच करते, तर ते व्हिडिओ नक्की चेक करा। त्याच्यामध्ये मी नवरात्रीच्या 9 रंगांचे कुर्ता सेट्स तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत। तर बेसिकली नवरात्रीला आपण जे कोणते 9 रंग घालतो तर त्या रंगांचे ते कुर्ता सेट्स आहेत। आणि आत्ताचे जे व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये मी तुमच्यासोबत नवरात्रीच्या 9 रंगांच्या साड्या अशा शेअर करणार आहे। तर मग आजच्या व्हिडिओमध्ये मी 5 साड्या आणि पुढच्या व्हिडिओमध्ये मी 4 साड्या अशा तुमच्यासोबत शेअर करणार आहे। बाय द वे, जो लास्ट व्हिडिओ होता, जो कुर्ता सेटचा व्हिडिओ होता, त्याच्यामध्ये मी अगदी सिक्वेन्सनुसार म्हणजे नवरात्रीचे पहिल्या दिवसापासून ते 5व्या दिवसापर्यंतचे जे रंग आहेत तशा सिक्वेन्सनी मी तुम्हाला ड्रेस दाखवलेले। पण आजचा जो व्हिडिओ आहे तर काही पार्सल्स मला डिलिव्हर झालेले, काही झालेले नाहीयेत। तर माझा जो व्हिडिओ आहे तो रॅन्डमली असेल, त्याच्यामध्ये मी रॅन्डमली तुमच्यासोबत साड्या शेअर करेन। जो रंग माझ्या हातात येईल त्या रंगाची साडी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर मग या कोणकोणत्या साड्या आहेत आणि त्या मी कितीला घेतल्या हे सगळं जाणून घ्यायचं असेल तर मग व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर सगळ्यात पहिली साडी जी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ती आहे ही लव्हेंडर पर्पल कलरची साडी जी मी आता नेसलेली आहे। तर ही अगदी कॉटनची अशी साडी आहे आणि अतिशय सुंदर अशी साडी आहे। सिंपल साडी आहे आणि कॉटनची साडी आहे। तुम्हाला जर माहिती असेल, मी पहिल्या पण मीशोच्या बऱ्याच कॉटनच्या साड्या तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत। तर मीशोच्या जे कॉटनच्या साड्यांचं कलेक्शन आहे ते अतिशय सुंदर असतं। त्यांच्या जे साड्यांची क्वालिटी असते ती अतिशय टॉप नॉच असते। तशीच ही जी साडी आहे ती देखील अतिशय सुंदर आहे। म्हणजे इथे तुम्हाला बाजूला व्हिडिओमध्ये दिसत असेल, त्याचा जो पदर आहे त्याला थोडीशी अशी ही सिल्वरची जरी दिलेली आहे आणि जी छोटीशी अशी बॉर्डर आहे आणि त्याच्यावरती या सिल्वर अशा पानांच्या बुट्ट्या देखील दिलेल्या आहेत। आय गेस नवरात्रीचा 7वा की 8वा जो रंग आहे तो पर्पल कलर आहे, तर म्हणजे जांभळा कलर। त्या जांभळ्या रंगासाठी ही छानशी साडी आहे असं मला वाटतं। आणि कॉटन असल्यामुळे अतिशय लाईट वेट आहे। मोस्ट इम्पॉर्टंट, जर तुम्ही ऑफिसला जाणारे असाल, तुम्हाला जर असं कॅज्युअली साड्या नेसायला आवडत असली तर ही खूप छान साडी आहे आणि तुम्ही एनी टाइम ही नेसू शकता। खूप जास्त ब्रीदेबल फॅब्रिक आहे, खूप जास्त लाईट वेट आहे आणि घेताना पण मी हार्डली काहीतरी 500-600 रुपयाला ही साडी घेतलेली। तर प्राइस पॉईंटच्या अकॉर्डिंग पण ही साडी जी आहे ती अतिशय सुंदर आहे। आता ही जी साडी आहे ती मी या ब्लॅक कलरच्या ब्लाउज सोबत स्टाईल केलेली आहे। तर हा जो ब्लॅक कलरचा ब्लाउज आहे तो मी मीशोवरूनच घेतलेला आहे। हा मी तुमच्यासोबत एका व्हिडिओमध्ये शेअर देखील केलेला। त्याच्यामध्ये मी अजून रेडीमेड जे मीशोचे ब्लाउजेस होते ते तुमच्यासोबत शेअर केलेले। तर तो जरी व्हिडिओ तुम्हाला पाहायचा असेल तरी मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक करते, तो व्हिडिओ देखील तुम्ही नक्की चेक करू शकता। आणि हा जो नेकपीस मी आता घातलेला आहे तो वेस्ट साईडचा नेकपीस आहे, तो मी दुकानातून घेतलेला। तर आता कमिंग बॅक टू द साडी, तर अतिशय सुंदर अशी साडी आहे, अतिशय चोपून बसते। म्हणजे उगाच तुम्हाला वेगळे काही एफर्ट्स घ्यायला लागत नाही साडीला छान असं बसवायला अंगावरती। अतिशय हँडी अशी साडी आहे, तुम्ही व्यवस्थित त्याला कॅरी करू शकता, अंगावर अजिबात जड वाटणार नाही। तर ही सुंदरशी साडी तुम्हाला घ्यायची असेल तर मग लिंक जी आहे ती खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तर मग तिथे तुम्ही लिंक चेक करू शकता। आता जी दुसरी साडी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ती आहे निळ्या रंगाची साडी। आय गेस जो निळा रंग आहे तो पण काइंड ऑफ मला वाटतं 7वा दिवस वगैरे जो नवरात्रीचा आहे त्या दिवसाचा रंग आहे। तर माझ्याकडे ही निळ्या रंगामध्ये सुंदरशी अशी जे आपण ग्रेडियंट इफेक्ट बोलतो, थोडंसं मंकी वॉश असतं, तर तशा याच्यामध्ये ही ऑर्गॅन्झाची साडी आहे। तर मी मीशोवरून पहिले पण एक ऑर्गॅन्झाची साडी घेतलेली जी व्हाईट कलरची आहे। तर ऑर्गॅन्झाच्या ज्या मोठी मीशोच्या साड्या असतात त्या अतिशय सुंदर असतात। तर ही पण साडी आय गेस ही फक्त 400 रुपयाला वगैरे मी घेतलेली आहे आणि त्या मानाने जर तुम्ही याची फॅब्रिक क्वालिटी आणि सगळ्याच गोष्टी बघाल आणि मोस्ट इम्पॉर्टंट जो त्याचा लुक आहे ती नेसल्यावरती तो अतिशय सुंदर आहे। इथे बॉर्डरला पूर्ण असं गोटापट्टीचं वर्क केलेलं आहे आणि अतिशय सुंदर वाटतं ही साडी। खालच्या साईडला हा जो असा डार्क ब्लू कलरचा असा इफेक्ट दिलेला आहे तो अतिशय सुंदर वाटतो। तर असं एकदम डार्क ब्लू, लाईट ब्लू अशी मिक्स अशी सुंदरशी अशी ही साडी आहे। आणि याच्यासोबत जो त्यांनी ब्लाऊज दिलेला आहे तो हा स्काय ब्लू कलरचा असा प्लेन कॉटनचा ब्लाऊज आहे। तर या साडीसोबत जो मी ब्लाऊज वेअर केलेला आहे तो एका मीशोच्या साडीवरचाच ब्लाऊज आहे। ही देखील मीशोची साडी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे एका व्हिडिओमध्ये। स्पृहा जोशीचा मी एक फोटो पाहिलेला आणि मला सेम तशीच साडी मीशोवरती दिसली, त्याच्यामुळे मी ती खरेदी केलेली। तर त्याच्यावरचा तो ब्लाऊज मला खूप जास्त आवडतो, तर तोच ब्लाऊज मी आज या साडीसोबत स्टाईल केला, जो अतिशय गोड दिसतो, सुंदर दिसतो
आणि जो तो नेक पीस आहे मोतीवाला तो पण मी मिशोवरून घेतलेला आहे. त्याचा देखील मी एक वेगळा हॉल व्हिडिओ केलेला होता, ज्याच्यामध्ये मी फक्त मोत्यांची ज्वेलरी शेअर केलेली. तर कमिंग बॅक टू साडी. साडी अतिशय सुंदर आहे. एकदम ब्रीदेबल, लाईट वेट असं हे ऑर्गॅन्झाचं फॅब्रिक आहे. ऑर्गॅन्झाला एक थोडीशी वेगळ्या प्रकारची शाईन असते, त्याच्यामुळे ते नेहमी खूप जास्त क्लासी दिसतात. कॅज्युअली तुम्हाला जर साडी नेसायची असेल तर ऑर्गॅन्झाच्या साड्या आहेत त्या अतिशय सुंदर असे ऑप्शन्स पडतात. त्याच्यामुळे तुम्ही ही साडी घेऊ शकता. अतिशय सुंदर अशी साडी आहे आणि तुम्ही कधीही ती छान प्रकारे कॅरी करू शकता. याचा जो ब्लाऊज तुम्ही शिवला आणि मग त्याच्यावरती ही साडी नेसली तरी ती अतिशय गोड दिसणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही नक्की या साडीला ट्राय देऊ शकता. आणि साडीचं जे फॅब्रिक आहे ते अतिशय लाईट वेट आहे. त्याच्यामुळे तर तुम्हाला खूप जास्त आवडेल, बिकॉज एकदम अशी लाईट अशी साडी आहे. अंगावरती अजिबात साडीचं वजन वाटत नाही. तर ती या साडीची सगळ्यात चांगली अशी गोष्ट आहे. आता जी तिसरी साडी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ती आहे गुलाबी रंगाची साडी. तर माझ्याकडे ही गुलाबी रंगाची नेटची साडी आहे. तर मे बी बऱ्याच जणांना ही साडी आवडणार नाही, बिकॉज याचं जे फॅब्रिक आहे ते नेट फॅब्रिक आहे. आता ही जी साडी आहे ती मुलींना नेसण्यासाठी छान अशी साडी आहे. तर इथे तुम्ही बघाल तर सुंदरसा असा बेबी पिंक कलर आहे या साडीचा आणि याच्यावरती अशी फुलांची डिझाईन दिलेली आहे. ज्या फुलांच्या बुट्ट्या असतात त्या आहेत. आणि जी याची खालची बाजू आहे त्याच्यावरती ही सुंदरशी अशी व्हाईट कलरची एम्ब्रॉयडरी केलेली आहे आणि सुंदरशी अशी पिंक कलरची, बेबी पिंक कलरची अशी लेस देखील खालच्या साईडला दिलेली आहे. तर पूर्ण साडीवरती तसंच जो काठ आहे तो आहे आणि फक्त जी पदराची बाजू आहे तर त्या पदराला देखील असं सुंदर जे व्हाईट कलरचं बॉर्डरला डिझाईन होतं तसं डिझाईन आहे. हे छान अशी एम्ब्रॉयडरी केलेली आहे या साडीवरती आणि जे साडीचं पूर्ण फॅब्रिक आहे ते नेटचं फॅब्रिक आहे. तर त्याच्यामुळे ही जर साडी तुम्ही नेसली, आता तुम्हाला इथे व्हिडिओमध्ये देखील दिसत असेल माझ्याकडे याचा एकदम मॅचिंग असा पेटिकोट नव्हता. तर मग तुम्हाला ही साडी घ्यायची असेल, ही साडी जर तुम्हाला नेसायची असेल तर त्याच्यासोबत अगदी बेबी पिंक कलरचा असा मॅच होणारा सॅटिनचा पेटिकोट तुम्हाला लागू शकतो. आणि जो ब्लाऊज आहे तो पण याचा तुम्ही शिवायला पाहिजे. बाय द वे याचा जो ब्लाऊज आहे तो अतिशय सुंदर आहे. हा असा व्हाईट कलरचा छान सिक्विनचं वर्क केलेला याचा ब्लाऊज आहे आणि हा ब्लाऊज तुम्ही जेव्हा त्या साडीसोबत स्टाईल कराल तो अतिशय सुंदर दिसणार आहे. तर थोडं जर साडीच्या बाबतीत बोलायला गेलं तर साडी जेव्हा तुम्ही नेसता तर एकदम अशी सुंदर अशी फिटिंग तुम्हाला येईल की नाही ते तुमच्या साडी नेसण्यावरती डिपेंड करतं. तुमच्या साडी नेसण्याच्या स्किल्स किती सॉलिड आहेत त्याच्यावरती. तर मे बी जे न्यूबीज आहेत तर त्यांना थोडासा प्रॉब्लेम येऊ शकतो ही साडी नेसायला, बिकॉज म्हणजे ती थोडीशी तुम्हाला काही जागेवर फुगेल अशी वाटेल. तर माझ्यासोबत पण थोडंसं तसं झालेलं. मी पण इतकी प्रो नाहीये साडी नेसण्याच्या बाबतीत. तर हा जो ब्लाऊज आहे तो मला सगळ्यात जास्त आवडला आणि ती जी साडी आहे ती देखील छान वाटते. पण जे तुम्हाला नेट फॅब्रिक्स आवडत नसेल, तुम्ही जर फॅब्रिकच्या बाबतीत खूप जास्त चूझी असाल तर मग ही साडी तुमच्यासाठी नाहीये. फॅब्रिक थोडंसं तुम्हाला म्हणजे असं सोसो वाटू शकतं. त्याचा नेटचा फॅब्रिक आहे. पण साडी जी आहे, साडीची जी एम्ब्रॉयडरी वगैरे आहे, साडीचा जो लुक आहे तो अतिशय छान आहे. त्याच्यामुळे तुम्ही हवे असल्यास या साड्यामध्ये देखील इन्व्हेस्ट करू शकता. आता ही जी साडी आहे ती मोस्टली कॉलेज गोईंग गर्ल्ससाठी अतिशय सुंदर अशी साडी आहे. तुमच्या कॉलेजचे जे होणारे फंक्शन्स असतात त्याच्यामध्ये तुम्ही ही साडी नेसू शकता. त्याचबरोबर घरामधले जे तुमचे वेगवेगळे फंक्शन्स असतील त्याच्यामध्ये देखील तुम्ही ही साडी जी आहे ती नेसू शकता. तुमच्या एखाद्या फ्रेंडचं वगैरे लग्न असेल तरी ही छानशी साडी आहे इन्व्हेस्ट करण्यासाठी आणि खूप जास्त अफोर्डेबल आहे. हार्डली मी काहीतरी 500-550 रुपयाला ही साडी घेतलेली. ते प्राइस पॉईंट ऑफ व्ह्यू मी ऍक्च्युली साडी खरंच चांगली आहे. म्हणजे ऑब्व्हियसली 500-550 मध्ये यू कॅन्ट एक्सपेक्ट दॅट क्वालिटी जी 2-3 हजारच्या ज्या नेटच्या साड्या आहेत त्याची असते. तर ऑब्व्हियसली प्राइस पॉईंट ऑफ व्ह्यूनी साडी अतिशय छान आहे. पण तुम्ही जर फॅब्रिकच्या बाबतीत चूझी असाल तर डोंट गो विथ दिस साडी. आताची चौथी साडी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ती आहे लाल रंगाची साडी. तर लाल जो रंग आहे तो 6व्या दिवसाचा रंग आहे नवरात्रीतला. तर लाल रंगामध्ये ही खूप सुंदरशी अशी मी कॉटनची साडी घेतलेली आहे. मी जसं की नेहमी बोलते मिशोच्या ज्या कॉटनच्या साड्या असतात त्या अतिशय सुंदर असतात. तर हे तुम्ही बघाल तर छान असा स्क्वेअर मधला असा पॅटर्न आहे पूर्ण साडीवरती आणि कम्प्लीट जी साडी आहे ती तशीच आहे. जो साडीचा रंग आहे तो एकदम प्रॉपर असा रेड कलर आहे आणि अंगावरती बसताना पण जी साडी आहे ती अतिशय चोपून बसते. म्हणजे तुम्हाला काहीच कष्ट नाही घ्यायला लागत ही साडी नेसायला. अगदी अंगावरती खूप छान अशी सिंच आउट होते. तर मग तुम्हाला अशा कॉटनच्या साड्या ऑफिस वेअरसाठी जर तुम्हाला लागणार वगैरे असतील साड्या किंवा डेली वेअरला जर तुम्ही साड्या नेसत असाल तर ही खूप सुंदर अशी साडी आहे इन्व्हेस्ट करण्यासाठी. म्हणजे जे याचं फॅब्रिक आहे ते एकदम टॉप क्वालिटी असं फॅब्रिक आहे. याचं जे फॅब्रिक आहे ते कॉटन फॅब्रिक आहे आणि जे कॉटन आहे ते मल कॉटन असं आहे. मल कॉटनच्या साड्या असतात त्या खूप जास्त कम्फर्टेबल अशा साड्या असतात.
तर तशीच ही साडी आहे. तर ही या साडीची सगळ्यात चांगली अशी गोष्ट आहे की जे फॅब्रिक आहे ते अतिशय सुंदर आहे, मऊ आहे, एकदम ब्रीदेबल असं फॅब्रिक आहे आणि ज्यांना कॉटनच्या साड्या नेसायला आवडतात त्या नक्कीच ही साडी नेसू शकतात. आता याचा जो ब्लाऊज दिलेला आहे तो कम्प्लीट असा ब्लॅक कलरचा सॉलिड असा ब्लाऊज दिलेला आहे. तर मग तुम्हाला खरंच अशी साडी घ्यायची असेल, इच्छा असेल तर तुम्ही ही साडी घेऊ शकता. तुम्हाला हाच ब्लाऊज घालावा असं काही कंपल्शन नाहीये. तुम्ही वेगळा तुमच्या कलेक्शनला पहिल्याचा असा एखादा ब्लॅक कलरचा ब्लाऊज असेल किंवा तुम्हाला कोणता वेगळा ब्लाऊज घालायचा असेल तरी तुम्ही घालू शकता. आता याच्यासोबत मी जो स्टाईल केलेला आहे तो माझ्याकडचा एक इतकंचा असा ब्लाऊज आहे. मी असाच तो शिवून घेतलेला लक्ष्मी रोडला मी लुंकडमध्ये ते फॅब्रिक घेतलेलं आणि मग तो मी हा शिवून घेतलेला. तर अतिशय सुंदर अशी साडी आहे. जे फॅब्रिक आहे ते अतिशय टॉप नॉच आहे. त्याच्यामुळे जर तुम्हाला घ्यायची असेल तर हा खूप सुंदर असा ऑप्शन आहे घेण्यासाठी. कॉटनच्या साड्यांचे जर तुम्ही फॅन असाल, मल कॉटनच्या साड्या जर तुम्हाला खूप आवडत असतील तर ही खूप सुंदर साडी आहे इन्व्हेस्ट करण्यासाठी. बाय द वे याच्यामध्ये आय गेस बऱ्याच व्हरायटीज देखील अवेलेबल आहेत, वेगवेगळे कलर्स आहेत या साड्यांमध्ये. तर मग तुम्ही बघू शकता कॉटनच्या साड्या त्या ह्याच्यातला. आता जी 5वी साडी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ती आहे हिरव्या रंगाची साडी. तर जो हिरवा रंग आहे तो दुसऱ्या दिवशीचा रंग आहे नवरात्रीचा. तर माझ्याकडे ही हिरवी म्हणजे अशी थोडीशी पोपटी रंगाची अशी साडी आहे, त्याच्यामध्ये थोडासा येल्लोइश टोन असा मिक्स आहे. तर ही पण जी साडी आहे ती नेटची साडी आहे. तर तुम्हाला नेटची साड्या आवडत नसतील तर तुम्ही इथून व्हिडिओ बंद करू शकता, बिकॉज ही लास्ट साडी आहे जी मी तुमच्यासोबत शेअर करते. तर ही अशी निऑन कलर जो आपण बोलतो, जो प्रॉपर कलर बोलायला गेला तशा रंगाची ही साडी आहे आणि याच्यावरती सुंदर असं बॉर्डरला आहे सिल्वर कलरचं एम्ब्रॉयडरी असं केलेलं आहे आणि याच्यावरती हे छोटे छोटे मोटर्स देखील आहेत. तर पूर्ण साडीवरती हे तसं वर्क केलेलं आहे. हे सिल्वर कलरची बॉर्डर पूर्ण साडीवरती आहे आणि पदराला देखील ही तशीच बॉर्डर दिलेली आहे. आता हे जे फॅब्रिक आहे हे तुम्हाला दिसत असेल, हे जर नेटचं फॅब्रिक आहे त्याच्यामुळे हे खूप सी थ्रू फॅब्रिक आहे. त्याच्यामुळे जे सगळ्यात स्ट्रगल असणार आहे या साडीचं ते आहे याचा पेटिकोट शोधण्यासाठी. बिकॉज सहसा असे नॉर्मली दुकानात पेटिकोट या रंगाचा तरी तुम्हाला मिळणार नाही. तर तुम्हाला खूप सर्च करायला लागेल जर तुम्हाला पेटिकोट हवा असेल तर, बिकॉज याला एकदम मॅचिंग असाच पेटिकोट लागणार आहे. आणि याचा जो ब्लाऊज त्यांनी दिलेला आहे ब्लाऊज देखील त्याच रंगामध्ये असा कॉटनचा ब्लाऊज आहे आणि त्याच्यामध्ये देखील ही सिल्वर कलरची अशी एम्ब्रॉयडरी केलेली आहे. तर खरंच छान साडी आहे, पण नेसायला थोडासा तुम्हाला त्रास देऊ शकते. म्हणजे ऑब्व्हियसली ती तितकीशी चोपून नाही असणार. जर फॅब्रिक क्वालिटी बघायला गेली तर तितकीशी अशी सुंदर नाहीये. म्हणजे ज्या मी कॉटनच्या साड्या तुमच्यासोबत शेअर केल्या त्याची जी फॅब्रिक क्वालिटी आहे ती एकदम 9 आउट ऑफ 10 आहे. इवन यू कॅन से 10 आउट ऑफ 10 आहे. पण हे जे फॅब्रिक आहे ते ऑब्व्हियसली तितकं चांगलं नाहीये. तर ती जी या साडीची गोष्ट आहे, बसताना ऍक्च्युली ती व्यवस्थित बसते. म्हणजे मला तितकंच असं काही स्ट्रगल नाही करायला लागलं ही साडी नेसताना. पण जर फॅब्रिकची इवन ही फॅब्रिक आणि जी पिंक कलरची साडी होती त्याचं फॅब्रिक तर ते तितकं हाय क्वालिटी असं नेटचं फॅब्रिक नाहीये. पण जर तुम्ही अशा साड्यांचे शॉकिंग असाल, तुम्हाला जर अशा साड्या खरंच आवडत असतील, स्पेशली मुलींना तुम्ही कोणत्याही फंक्शनसाठी अशा साड्या नेसू शकता. कॉलेजमध्ये जो काही तुमचे कार्यक्रम असतील त्याला देखील या साड्या सुंदर दिसणार आहेत. तर मग अशा ओकेजनसाठी तुम्हाला साडी हवी असेल आणि अगदी बजेटमध्ये हवी असेल तर मग खरंच या साड्या छान अशा ऑप्शन आहेत इन्व्हेस्ट करण्यासाठी. तुम्ही जर हॉस्टेलला वगैरे राहत असाल आणि तुमची लिमिटेड अशी पॉकेट मनी असेल तर मग या ज्या साड्या आहेत त्या खूप चांगला असा ऑप्शन आहेत इन्व्हेस्ट करण्यासाठी. अगदी तुम्हाला बजेटमध्ये मिळतात आणि लुक वाईज देखील त्या अतिशय चांगल्या दिसतात. तर मग तुम्ही नक्कीच या साड्यांना ट्राय देऊ शकता असं मला वाटतं. तर मग या होत्या 5 साड्या ज्या मी तुमच्यासोबत शेअर केल्या आहे. नवरात्रीचे जे 5 रंग आहेत त्याच्या साड्या होत्या. पुढचा जो व्हिडिओ असेल त्याच्यामध्ये मी बाकी राहिलेल्या 4 रंगाच्या साड्या तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर मग हा जो आजचा व्हिडिओ होता तो तुम्हाला कसा वाटला आणि या सगळ्या साड्या कशा वाटल्या हे मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. त्याचबरोबर याच्यातली तुमची आवडती साडी कोणती होती ते देखील तुम्ही मला कॉमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता. हा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला आवडला असेल तर मग व्हिडिओला लाईक करा. त्याचबरोबर तुम्ही हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्ससोबत फॅमिलीसोबत शेअर देखील करू शकता. आणि तुम्ही जर माझे व्हिडिओज बघत असाल, तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील पण तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मग चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूलाच एक बेल आयकन आहे त्याच्यावरती क्लिक करा. म्हणजे माझा नेक्स्ट व्हिडिओ आलेला तुम्हाला नक्की समजेल. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा आणि काळजी घ्या. धन्यवाद.